नमस्कार. आज आपण मेमोरी हा विषय ड्रॉ कसा करायचा हे पाहणार आहोत. तर मेमोरी मध्ये आज आपण विषय घेणार आहे रेनी सीझन आणि पावसाळा. याला कशा प्रकारे आपण रेखाटन करू शकतो, फिगर कसे ड्रॉ करायचे, मानवाकृती कसे ड्रॉ करायचे हे या चित्रामध्ये आपण पाहूया. मी या बोर्डावर तुम्हाला मेमोरी पावसाळा हा विषय तुम्हाला रेखाटन करून दाखवणार आहे. तरी तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की मेमोरीचे रेखाटन हे कशा प्रकारे केले जाते. सगळ्यात पहिले आपला जो टॉपिक आहे मेमोरी या विषयात फिगर्स मानवपूर्ण प्राधान्य आपल्याला ह्या विषयाला द्यायचं आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही त्याच्या रिलेटेड दिसली पाहिजे. नाहीतर फिगर वेगळे आणि मानवपूर्ण वेगळे असा प्रकार झाला नाही पाहिजे. तर आपल्या विषयाला आपण अनुसरून करायला सुरुवात करूया. विशेष प्रकारचे आपल्या डोक्यामध्ये अशी राहिली पाहिजे की आपल्याला विषय कोणता कशा प्रकारे प्रेझेंट करायचा, आपलं प्रोपोर्शन वगैरे हे ध्यानात घेऊन आपल्याला फिगर ड्रॉ करायचे आहे. आपण एकदम सिंपल रेखाटने सुरुवात करू. पावसाळा म्हटलं की अमरेला दाखवणं हा अनिवार्य आहे, जेणेकरून आपल्या चित्रामध्ये आपल्या वेगवेगळ्या हालचाली चांगल्या प्रकारे दिसल्या पाहिजे.
आपले फिगर ड्रॉ झाले त्यानंतर आपल्याला सर्व मुलांना प्रॉब्लेम येतो ग्राउंड लाईन कुठे असावी ग्राउंड लाईन कधीही फिगरच्या बॅक साईडला असावी जेणेकरून आपल्याला ग्राउंड लाईन मिळायचे म्हणजे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला पाहिजे अशा प्रकारे मिळून जेणेकरून फिगर मध्ये आणि ग्राउंड मध्ये आपल्याला फरक दिसतो कायचा आणि ग्राउंडचा हा आपल्याला चांगल्या प्रकारे दाखवण्यास मदत होते त्याच्यानंतर आपण ते मला अजून फिगर ड्रॉ करू शकतो जेणेकरून आपल्याला अजून चित्रामध्ये गती मिळेल आणि पावसामध्ये आपण अशा प्रकारे उड्या मारताना खेळताना वापरू शकतो पाणी दाखवलं कधी आपण सिलेंडर जर आपण दुरी दाखवली तर खूप सुंदर चित्र आपलं तयार होत असतं आता हे ग्राउंड आहे आपल्याला असं कंटिन्यू करायचं आहे जेणेकरून आपल्याला प्रेझेंटेशन आपलं सगळ्यात महत्वाचं काय आहे चित्रामध्ये सगळ्यात कॅरेक्टर त्याच्यानंतर येणारं आपलं बॅकग्राऊंड आहे मागचा पान कसा दाखवायचा हेही आपण बघूया त्याच्यानंतर फिगर झाले मानवी वस्ती घर हे आपल्याला सर्व आपल्या ड्रॉइंगमध्ये दाखवायचं आहे तर सर्वात पहिले आपण इथे घर काढूया मस्त असं दरवाजा विंडो आणि इथे आपण असं प्रकारे थोडेसे झाडे दाखवू शकतो इथे अशा प्रकारे आपण झाडे दाखवू शकतो जसे तिथे मी घराचा प्रोसेस मेन्शन करत अशा प्रकारे खूप खाली पेज आहे निगेटिव्ह पेज तिथे आपण अशा प्रकारे ऑब्जेक्ट दाखवून तो ते चांगल्या प्रकारे फिलअप करू शकतो तर त्याच्यामुळे आपल्याला डेफनेस पर्स्पेक्टिव्ह हा चांगला दिसणार आहे त्याच्यानंतर आपण इकडे थोडंसं हा सूर्य दाखवून थोडं पाणी असं पाणी दाखवायचं तर पाणी दाखवताना लक्ष द्या असं दाखवून इथे पाणी आपल्याला अशा प्रकारे रिफ्लेक्शन दाखवायचं आहे पुढे डबकाचा आपल्याला आहे जसं की इथे आपण पुन्हा एखादं झाड लावूया अशा प्रकारे ते भरला जाईल जेणेकरून आपल्या चित्राला अजून हे छानपैकी डेफनेस येऊन जाईल हे पाहू शकता की आपण मागचं बॅकग्राऊंड कशा प्रकारे ड्रॉ केलं आहे ग्राउंड कसा दाखवला आहे त्या गोष्टी या चित्रामध्ये आपल्या दिसत आहेत इथे थोडंसं क्लाउड दाखव जेणेकरून आपल्याला पाण्याचा पावसाला खूप मोठ्या सरी दाखवता येते एखादी चमकताना जेणेकरून आपण चित्राला अजूनही घेऊन येता येईल तो हा आपला आजचा जो रेनी सीझन हा विषय होता पावसाळा हा आपण अशा प्रकारे ड्रॉ करून कंप्लीट केलेला आहे तुम्ही पाहू शकता मांडणी कशाच प्रकारे पाहिजे ड्रॉइंग कशी करावे याच्यात आधुनिकही सब्जेक्ट वेगवेगळे आपण माणूस पद्धतीनं एक विषय असा येऊ शकतात पावसाळ्यात खेळणारी मुले
कुठेतरी रस्त्यावर चालणारे पब्लिक, बस स्टॉप, रिक्षा स्टॉप अशा प्रकारे जे सीन असतात पावसात होणारे ते आपण अशा चित्रांच्या माध्यमातून दाखवू शकतो. तर थँक्यू. तुम्हाला असेच आता नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशा प्रकारे चित्र शिकायचे असतील तर चॅनलवर कंटिन्यू असे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.